वर्ध्यामध्ये आमदार दादाराव केचेंना महिलांनी घेराव घातला। नगरपालिकेमधल्या पराभूत महिला उमेदवारांनी त्यांना घेराव घातला। विरोधी उमेदवारांसाठी काम केल्याचा आरोप त्यांच्यावर केलेला आहे। भर रस्त्यामध्ये आमदाराला घेरल्यामुळे आर्वी शहरामध्ये खळबळ उडाली आहे। तर या महिलांनी शिवीगाळ केल्याचा आरोप सुद्धा केचेंनी केलाय। हॉस्पिटलमधून घरी जात असताना आपल्याला या महिलांनी अडवलं, आपल्याला शिवीगाळ केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। आपण हा संपूर्ण परिसर पाहतोय। परिसरामध्ये या महिला आपल्याला मोठ्या संख्येने दिसतायत। वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरामध्ये भाजपचे विधान परिषद आमदार दादाराव केचे यांना 4 महिलांनी भर रस्त्यामध्ये घेरलं, जाब विचारला। आर्वी शहरामधील नगर परिषद कार्यालयासमोर ही घटना घडली आहे। यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडालेली आहे। मिलिंद आंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मिलिंद, पहिल्यांदाच असं घडलेलं आहे की एका आमदाराला घेरलंय रस्त्यामध्ये आणि त्यांना जाब विचारला जातोय। केसेंनी सुद्धा आरोप केलेला आहे। काय नेमकं घडलं होतं? नक्कीच जर एकंदरीत बघितलं तर काल सायंकाळी जे आमदार आहेत ते आपल्या घरी जात होते हॉस्पिटलमधून आणि त्यावेळेस त्या 4 महिलांनी त्या आमदाराला थांबून त्यांच्या गाडीची चाबी काढून त्यांना घेरलेलं आहे। महत्वाचं म्हणजे जर तुम्ही आमचं काम न करता तुम्ही विरोधी पक्षाचं काम केलं, आम्हाला गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली, अश्लील भाषेत शिवीगाळ केली असा आरोप त्या महिलांनी केला। काही दिवसांपूर्वी नगर परिषदची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये या 4ही महिलांना भाजपकडून तिकीट देण्यात आली होती। मात्र या 4ही महिला भाजपकडून पराभूत झाल्या, जनतेनं त्यांना पराभूत केलं। मात्र त्यांचं खापर आता ते जे तिथले आमदार आहे विधान परिषदेचे दादाराव केचे यांच्यावर फोडलं जात आहे। महत्वाचं जर बघितलं तर ही अचानक भर रस्त्यामध्ये ही घटना घडल्यानं काही काळ तिथे तणावाचं वातावरण होतं। दृश्यांमध्ये जर बघितलं तर आमदारांच्या पाठीमागे थोडीशी मारहाण देखील होते, मात्र ते कोणाला मारहाण होते हे मात्र अद्याप अजूनपर्यंत स्पष्ट झालं नाही। ज्यावेळेस जवळपास हे अर्धा ते पाऊण तास हा संपूर्ण राडा आर्वी शहराच्या भर रस्त्यामध्ये शिवाजी चौकामध्ये घडला। काही काळ तणावाचं वातावरण झाल्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं। निश्चित धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। काय केलं तुमचं मला एक सांगा. लहानपणापासून सेवा केली तुमची.